समाज माध्यमांवर पोस्ट केली आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांना एक पत्र दिलेलं आहे. तुम्ही असं मराठी भाषेतलं पत्र तुम्ही म्हणताय की नागरी बँकांवर त्यांचं खातं हे कब्जा मिळवू पाहत आहे. महाराष्ट्रातल्या नागरी बँकांवर त्यांचं खातं कब्जा मिळवू पाहत आहे आणि हे अन्यायग्रस्त आहे. 8 ऑगस्ट रोजी अमित शाह हे मुंबईत आले. ते पार्लमेंटला आले नाही. आम्ही पार्लमेंटला होतो, त्यांची वाट पाहतो. पार्लमेंटला आले नाही. ते मुंबईत आले आणि त्यांनी फोर्टच्या शारदा सदन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका कंपनीचं उद्घाटन केलं. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NUCFDC. आणि ही जी कंपनी आहे ती यापुढे ज्या अर्बन बँका आहेत, ज्याला नागरी बँका म्हणतो, नागरी सहकारी बँका, त्याची अंब्रेला ऑर्गनायझेशन म्हणजे प्रमुख म्हणून काम करणार असल्याची त्यांनी घोषणा केली. याचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रातील शेकडो कोऑपरेटिव्ह क्षेत्रातील अर्बन बँकांना बसणार आणि महाराष्ट्रातल्या बँका ताब्यात घ्याव्यात, आपल्या नियंत्रणाखाली याव्यात किंवा बंद पडाव्यात, यासाठी त्यांनी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अमेंडमेंट बिल 2026 पार्लमेंटला आणलं. दुसऱ्या दिवशी लगेच 9 ऑगस्टला मंजूर करून घेतलं. आश्चर्य असं आहे, जे गृहस्थ सहकार मंत्री 8 ऑगस्टला या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीच्या उद्घाटनाला येतात, जी नागरी सहकारी बँकांची अर्बन अंब्रेला ऑर्गनायझेशन आहे, पण ते बिल मंजूर होत असताना ते संसदेमध्ये आले, ताबा घेतला. मुळात हा इतका मोठा निर्णय घेताना महाराष्ट्र हे सहकार चळवळीतलं अग्रगण्य राज्य आहे. सहकार चळवळीची मुहूर्तमेढ ही महाराष्ट्रातून झाली आहे. महाराष्ट्रातल्या बँकिंग क्षेत्रातल्या, सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या कोणाशीही मतं त्यांनी समजून घेतली नाहीत की या सगळ्याचा महाराष्ट्राच्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांवरती काय परिणाम होईल. मुळात ही जी बँक आहे, ही कंपनी आहे, ही नॉन फायनान्स म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी आहे. ज्या कंपनीला अंब्रेला ऑर्गनायझेशन केलं आहे त्यांचा बँकिंग आणि सहकारी खात्याशी काही संबंध नाही आहे. तरीही महाराष्ट्रातल्या नागरी बँकांचं नेतृत्व अमित शहा यांनी त्यांनी स्थापन केलेल्या